महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं हे सर्वश्रुत आहे। राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्व शेतकरी डोळे लावून बघत होते। भरभरून मदत मिळेल आणि या संकटावर आम्हाला काही प्रमाणात का होईना मात करता येईल अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची होती। याचं कारण हे आहे की जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हे आम्ही काही आकडा वगैरे चुकीचं सांगत नाही, तर सरकारी नोंदीनुसार हे आकडा सांगतो आहे। आणि अतिवृष्टीमुळे गेल्या 15 दिवसातले शेतकऱ्यांची आत्महत्या 74 आहे। फक्त 15 दिवसात झालेल्या आत्महत्या 74 आत्महत्या झाल्या। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपलं जीवन संपवत आहे। पोराबाळांचं पालन पोषण करू शकत नाही, घरची चूल पेटणं बंद झालेलं आहे, पोत्याचं नव्हतं झालेलं आहे, शेतीमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस होती। भरपूर प्रमाणात मदत मिळेल अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होती। दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा निर्णय झाला। खरं तर निवडणुकीच्या पूर्वी मतासाठी तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करायसाठी वाटेल ते निर्णय घेता। 3 हेक्टर पर्यंत मदत केली गेली होती मागच्या वेळेस। आता ही मदतीची व्याख्या फक्त 2 हेक्टर पर्यंत आणली। एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी बागायती आहे, आपला जिरायती आहे, जिरायती शेतीला 8,500 रुपये आणि कोरडवाहू शेतीला 6,500 रुपये हे एनडीआरएफच्या निकष आहेत। त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती। पण दिलं काय? कोरडवाहू शेतकरीला 18,500 आणि हे 2 हेक्टर पर्यंत, आणि हंगामी किंवा त्याला बागायती म्हणतो आम्ही त्याला 27,000 रुपये। म्हणजे एनडीआरएफचा निकष हा केवळ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तसे 8,500 प्रमाणे 17,000 मिळत होते। मग 10,000 रुपये राज्य सरकारने घातले। आता केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त 10,000 रुपये हेक्टरी, किंवा राज्य सरकार देत असेल तर मग केंद्राने मदतच केली नाही, त्याचा अंतर्भूत नाही याच्यामध्ये। 27,500 रुपये हेक्टरी जर तुम्ही मदत करत असाल तर शेतकरी यातून सावरेल कसा? सोयाबीनचं पीक पूर्णतः गेलेलं आहे, कापूस पूर्ण संपलेला आहे, अनेक पिकं त्यामध्ये कांदा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, काही भागामध्ये धान शेतकरी उत्पन्न झालाय, टमाट्याचा शेतकरी झालेला आहे, फळबागांची प्रचंड नुकसान झालेले आहे। मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि काही जिल्ह्यामध्ये तुमचा मोसंबी होतो, ते पीक पूर्णतः ती झाडं कोलमडून गेली, जमिनी खरडून गेल्या आणि काही राहिलं नाही शेतकऱ्याकडे। आणि ही तोटकी मदत आकडा फुगवून सांगितलंय की आम्ही 32,500 आपला 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं। दिवाळीपूर्वी किती देणार आहात हे सांगितलं नाही। आम्ही साधारणतः एव्हरेज मध्ये बागायती, जिरायती, कोरडवाहू या 38,000 हेक्टरची मर्यादेमध्ये आम्ही गणित काढला तर फार तर हे 17,000 कोटी रुपये होतात। मग 31,000 कोटी रुपये आले कुठून? हा पॅकेज फुगवून कशाला देत आहे? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सरकार म्हणतंय की आम्ही पीक विम्याचे पैसे देणार आहोत। पीक विम्याच्या आता जे काही नव्यानं पॉलिसी आली किंवा धोरण ठरवलं पीक विम्याच्या दरम्यान जे निकष आले, जे ट्रिगर आले, त्या ट्रिगरमध्ये जे 5 निकष आता नव्यानं घातले गेले त्यामध्ये अतिवृष्टीमधला शेतकऱ्यांचा समावेशच नाही। आणि मग ही बनवाबनवी कशाला? त्यांना काही मिळूच शकत नाही। आमचं चॅलेंज आहे त्या ट्रिगरमध्ये अतिवृष्टी किंवा अतिवृष्टीमध्ये झालेली शेतीचं नुकसान त्याचा काही समावेश नाही। फळबागांचं कांद्याचा समावेश त्यामध्ये नाहीये, त्यांना पैसे पण टोमॅटोचा समावेश नाहीये। मग हे उभे जी काही पिकं आहेत, सोयाबीन आहे, कापूस आहे, तर हे पिकं याच्या व्यतिरिक्त झालेलं नुकसान आहे। आणि यामधून मला वाटतं की या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला हवालदिल करून शेतकऱ्याला पुन्हा कर्जाच्या खाईत शेतकऱ्याला उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पुरात लोटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होताना आम्हाला दिसत आहे। आणि विशेष करून तुम्ही या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची आवश्यकता होती आणि ते कर्ज माफ न करता
कर्जमाफीची घोषणा करण्याची आवश्यकता होती. कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन तुम्ही आणा पैसे, कुठून उभे करायचं का. मी मागच्या वेळेस हे म्हणालो की एकीकडे महाराष्ट्र अदानीला लुटून दिलं जात आहे, जमिनी अदानीच्या खिशात घेतली जात आहे आणि मोठ्या मोठ्या प्राईम लँड अदानीला कवडीमोल भावाने दिल्या जात आहे. आणि त्या जमिनीचं जरी ऑप्शन केलं असता, जमिनी विकल्या असत्या ओपन मार्केटमध्ये, तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली असती आणि शेतकऱ्याला भरपूर मोठ्या प्रमाणात मदतही करता आली. पण तुमचं प्रेम वेगळं आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातलं प्रेम वेगळं आहे आणि धनदानगेच्या संदर्भात, उद्योगपतीच्या संदर्भात तुमची भूमिका वेगळी आहे. हे आता महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करताना हात आकडता घेत आहे आणि अदानींना मदत करताना मात्र तुमचा हात आकडता होत नाही. ही भूमिका या महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर याचे तर पुन्हा वांदे आहे. कारण आपण शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करतो. तिथे राबणारा जो शेतमजूर आहे, साधारणतः मराठवाड्यामध्ये शेतीवर अवलंबून असलेला व्यक्ती हा 27%-28% आहे. अवलंबून असल्या म्हणजे जो मजुरीचं काम करतो शेतकऱ्यामध्ये, त्या 27-28 लोकांच्या हाताला कामच नाही राहिलं. तो कसा जगेल? त्याच्यासाठी काय देणार आहात? शेतमजुराचा विषय कोणी काढत नाही. ज्यावर शेतीमध्ये काम केल्यानंतर त्याची चूल पेटते आहे, त्याच्या पोरांना 2 घास खायला मिळतात, पण त्याचा विचार कोण करेल? त्या संदर्भात कुठे काही केलं गेलेलं नाही. आणि हे केवळ हातूर मातूर करून, वेळ मारून शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम झालंय. उभं करण्यासाठी नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत आणि शेतकऱ्याला मारण्यासाठीच ही उपाययोजना मला दिसते. कर्जमाफीची तुमची मागणी होती, शेतकरी देखील तेच म्हणत होते की सरकारनं 7/12 कोरा करावा. मात्र तसं 7/12 कोरा यामुळे होईल का? कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री म्हणतात. कधी करणार? जर जानेवारी ते सप्टेंबर एकट्या मराठवाड्यामध्ये 700च्या पलीकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 781. आता कर्जमाफीची आवश्यकता आहे की सर्व शेतकरी मेल्यावर देऊ देऊ कर्जमाफी करू? कधी करणार तुम्ही सांगा? सांगा आम्हाला. 4 महिन्यामध्ये करू, 6 महिन्यामध्ये करू, वर्षभरामध्ये कधीतरी सांगा. तुम्ही घोषणा करून निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करून वर्ष झालंय, देतोच म्हणताय, आमच्यावर विश्वास ठेवा. अरे किती विश्वास ठेवायचा? आणि देणार कधी? म्हणजे काय शेवटच्या वर्षात द्यायचं ठरलं काय? निवडणुकीच्या वर्षात आम्ही कर्जमाफी दिली सांगायला, आणि 5 वर्षात मेलेल्या शेतकऱ्यांनी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोराबाळांचं काय, त्याच्या कुटुंबाचं काय, तो उद्ध्वस्त झालेल्या माणसाचं काय, यावर कोण बोलणार? त्यामुळे यावर आमचा फार काही विश्वास नाही. त्यांनी दिल्याशिवाय, लबाळाचं जेवण खाल्ल्याशिवाय करत नाही. हे लबाळांचं निमंत्रण आहे असं आम्ही मानतो. तुम्ही म्हणाले की आकड्यांची फेरफार आहे, आकडे फुगून सांगितले जात आहे. कोणत्या प्रकारचे आकडे असं वाटतं तुम्हाला यामध्ये फुगून सांगितले जातात? सगळेच आकडे फुगवले जात आहेत. 38 लाख हेक्टर जमीन जर झाली, त्याच्या आम्ही 2 हेक्टर पर्यंत जरी मदत काढली आणि आत्ताच्या याला एव्हरेज जरी काढला तर 17,000 कोटीच्या वर होत नाही. मग 31,000 कोटी आले कुठून? 31,628 कोटी पुन्हा कोणाला देणार? जमीन खरडून गेला त्याची हिशोब काढलाय. ते सगळं काढल्यानंतर यामध्ये आकडे जोडतच नाही. आकड्यांचा खेळ आहे असं आमचं स्पष्ट मत. 100 लाख हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. विविध बातम्या आणि बाकी वार्तांमध्ये आपण घेणाऱ्या काळामध्ये ही जी आकडेवारी आहे त्यानुसार आंतरपीक असेल किंवा संत्रा बागांचं काही नुकसान, झाडं उद्ध्वस्त पडले, काही ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. ही आकडेवारी जी मीडियामध्ये आली, लाईव्ह टीव्हीला दाखवली, ती आकडेवारी आजची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, काही समतोल वाटतोय का? नाही, जी आता आकडेवारी 30,000 चा अंदाज 38,000, हे काही पूर्णतःही मला ते वाटत नाही. अजून काही पंचनामे वगैरे होणे बाकी असेल. पण हा आकडा मागच्या वेळेस आम्ही म्हणालो होतो की या 10-15 दिवसाच्या पूर्वीच्या पावसाच्या पूर्वी तो आकडा 40,000 हेक्टरचा 50,000 हेक्टर पर्यंत गेलेला होता. आता 38,000 हेक्टर आलं कुठून? तर कदाचित काही पंचनामे शिल्लक असावे असं मला वाटतं. नाहीतर सरकारने काही निकष लावून त्यांना वगळलं असावं, त्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. आता इथून पुढे काँग्रेस पक्षाची विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असेल? तुमचं आता म्हणणं की नाही, आम्ही आता जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांच्या या अपुरी मदतीमुळे काही होणार नाही. जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू. आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयावर मोर्चा नेऊ. सरकारने जी मदत दिली ती अत्यंत तुटपुंजी आहे, अपुरी आहे आणि यासाठी शेतकऱ्यांसाठी लढण्याचा निर्णय आम्ही घेतो.
विरोधक मागणी करत होती की हेक्टरी 50,000 रुपये. मुख्यमंत्र्यांना म्हणाले की मी त्यापेक्षा जास्त मागणी पूर्ण केली. मग काढावं ना कुठे हिशोब तर. मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील, त्यांनीच घोषित केलेले आकडे आहेत. त्यांनीच सांगितलंय की आम्ही कोरडवाहू हेक्टरी 18,500, बागायती जिरायती 27,000 हेक्टरी आणि बागायती 32,500 रुपये प्रति हेक्टरी मदत हे त्यांनी घोषित केले आहे. तर मग त्यापेक्षा जास्तीची मदत कुठे आहे? पंजाब सारखा एक राज्य 50,000 रुपये हेक्टरी मदत देते. ते केंद्र सरकारने मदत न पाठवता आणि महाराष्ट्रासारखा समृद्ध एक नंबरवर असं काहीतरी विशेषण देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतात. आणि पाठ थोपटत असताना मग पैसे कुठे आहेत? का मिळत नाही? पुढे दिले हे पैसे आहेत ना. आताच तर मुख्यमंत्री मोदयांनी घोषित केलेले आहेत हे आकडे. हे काय मी बोलतो आहे असं नाही. तर काय कुठे जास्त दिले? चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले सकाळी की एकूण योजना बाजूला ठेवू पण शेतकऱ्यांना भरघोस मदत करू. काही तुमचं असं म्हणणं आहे का शेतकऱ्यांकडे कमी लक्ष देता बाकी योजनांना जास्त पैसा खर्च होत आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की यांना इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचं केलं पाहिजे. आताच्या परिस्थितीला देश प्रगतीकडे जाता इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. पण संकटाच्या वेळेस इन्फ्रास्ट्रक्चरला थोडा ब्रेक मारून संकटात सापडलेल्या माणसाला मदत केली पाहिजे. आणि म्हणून आज काय झालं आहे सर सकट. आता परवाच्या रोहित पवारांनी आकडेवारी दाखवली की NHAI रोड बांधतात त्याची प्रति किलोमीटरचे दर आणि महाराष्ट्र सरकार बांधतो त्याचे प्रति किलोमीटरचे दर. हे साधारणतः या दोन मध्ये हा जो अंतर आहे 40-45 कोटी रुपयाचा, हा कसा काय वाढतो? मग हे पैसे कुठे चालले? कोणाच्या खिशात चालले? हे सरकारनं सांगायला पाहिजे. बरं, तेही करतायत आणि हेही करतायत. त्यांचे दर जर 120 कोटी रुपये प्रति 4 लाईन किंवा 6 लाईनचे असतील तर मग तेवढे दर किमान यांचे असावे. पण यांचे दर कसे काय 168 आणि 172 कोटीवर जातात? मग पैसे कुठे तरी जास्त चालले. यातून 40-45 कोटी रुपये जे काढले जातात हे पैसे वाचवले असते. मी आता म्हणालो जमिनीतून पैसे काढत आले. मुंबईच्या प्राईम लँड तुम्ही देऊन राहिले एखाद्या उद्योगपतीला. काल परवा डेअरी 18 एकर आरेची जागा वरळीची शिलिंग प्राईम लँड, देशातील सर्वात महाग लँड ती आहे 18 एकर. त्याचं रिझर्वेशन बदललं परवा कॅबिनेटमध्ये आणि ती जागा आता कमर्शियल केली. मग त्याचं आपण ऍक्शन करा ना की त्यातून 50,000 कोटी रुपये मिळतील. म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन जाईल. जर तुम्हाला करायचंच आहे तर हे करता येईल. पण ते न करता ती जागा आता उद्या अदानीला जाणार हे लिहून ठेवा. कोऱ्या कागदावर लिहून देतो मी त्यांच्या जाणार की नाही. हे सगळं काम जे चाललं आहे ते कोणाला पोचण्यासाठी चाललं आहे? शेतकऱ्याला पोचण्यासाठी चाललाय की उद्योगपतीला पोचण्यासाठी चाललेला आहे? 2 तारखेचा जो GR होता त्या GRला चॅलेंज हायकोर्टात केलं होतं ओबीसी संघटनांनी. मात्र हायकोर्टाने त्यावर सुनावणीस नकार दिलेला. काय तुमची भूमिका? इथून पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग तुम्ही निवडला? नाही बघा, आमच्या वकिलांनी तिथे 3 माळी होती पूर्वी संघटनेची, पण अशा 3 याचिका होत्या. आम्ही म्हणालो की याला इंटरव्ह्यू स्थगिती द्या. त्यांनी तो नकार दिला. याला आम्हाला नकार दिला. त्यांनी सांगितलं की राज्य सरकारला वेळ मिळाला पाहिजे. राज्य सरकारच्या रिप्लायसाठी मला आम्ही ज्यावेळेस ओबीसीची बैठक घेतली त्यावेळेस मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आमचा एफिडेव्हिट तयार आहे. तो यातून तुम्हाला ओबीसी समाजाला नक्की त्या एफिडेव्हिटच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल असं कॅबिनेट आमचं सगळ्या 50 ओबीसी नेत्यांच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आणि आज कोर्टात उभं असताना ते एफिडेव्हिटच देऊ शकले नाही. म्हणजे सरकारची भूमिका मांडणार का दिले नाही? का डिले करतायत? म्हणजे निवडणुका काढायचे, सरकार चालढकलपणा करून निवडणुका पुढे ढकलायच्या आणि ओबीसी नाही बनवायचा आणि मराठा नाही बनवायचा आणि दोघांची मतं घेऊन मताची पोळी शेकायची, पोळी खायची, असं एक प्लॅनिंग राज्य सरकारचं यामागे दिसत आहे. जर राज्य सरकारने आपली भूमिका मांडली असती तरी आम्ही 4 आठवड्यांनी हे काही आमची याचिका निकाली नाही काढली. त्याला अंतरिम स्थगिती देण्यासाठी त्यांनी नकार दिला. 4 आठवड्याच्या आत आम्ही 2 आठवडे मागितला आणि 1 आठवडा मागितला होता आमच्या वकिलांनी. पण आता आजच मी आमच्या वकिलांशी तिथल्या वकिलांशी आमची चर्चा झाली आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे. आम्हाला आमचा माणूस उद्ध्वस्त होताना दिसतंय हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आणि म्हणून खरं तर हे सगळं होत असताना
त्यांच्याकडे वकिलांची फौज आहे, आमच्याकडे तेवढं नाही आहे ना. ओबीसी समाज काय गरीब समाज आहे. मराठवाडा श्रीमंत समाज ओबीसी कसा असू शकतो? त्यांना वाटेल ते, त्यांच्याकडे अन्नधान्याची गोळा झाला होता. जरांगींनी ज्यावेळेस आंदोलन केलं ते मंदिरांना दान झालं, इतकं मोठ्या प्रमाणात झालं होतं. कारण धनसंपन्न व्यक्ती असल्यानंतर त्या ठिकाणी हे गरीब आणि तुटके मुटके माणसं कशी जगतील? आता त्यात ते जे काय बोलताय या आंदोलनानंतर, तर ते विरोधक आम्हाला टार्गेट करून बोलतायत. मला वाटतं की या सगळ्यांच्या मागे त्यांचा बोलवता धनी कोण आहे, कोणाच्या की मुख्यत्वे हे सगळं कमजोर होताना आम्हाला दिसते. आणि ठीक आहे, आमची लढाई आम्ही लढू. आता ओबीसीचा डीएनए असलेला मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे माझी डीएनए ओबीसी आहे. तर आता किती ओबीसी आहे हे आता निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती ओबीसी या 374 जातीमधील निवडून येतात ग्रामपंचायत मध्ये, ओपन मधून आणि ओबीसी मधून, आकडा समोर येणारच आहे. एक माणूस तिथे दिसणार नाही आमच्या पंचायत समितीमध्ये. मराठवाड्यापासून तर तिकडे विदर्भामध्ये आम्ही सगळे ओबीसी आहोत, तिकडे मराठा समाज नाही. इथे फार काही हे होणार नाही राजकीय आरक्षणामध्ये. पण आमच्या नोकऱ्या सगळ्या संपवतील विदर्भात, पूर्ण तिकडूनच येणार सगळे आणि ते नोकऱ्यावर बसणार. इथला माणूस भीक मागत जाईल. मुख्यमंत्री इथले असून, हेवीवेट नेते इथले असून, इथला विदर्भातला ओबीसी ज्यांच्या भरोशावर आमदार आणि सत्ता मिळवतात त्याच ओबीसीला वाऱ्यावर सोडण्याचं पाप उजागर होईल. आज नाही होईल, उद्या होईल. ते दिसेल. ते आकडेवारी आम्ही दाखवू लोकांच्या पुढे, प्रूव्ह करून दाखवू की या जीआर नंतर काय नुकसान झालेलं आहे. त्यावेळेस लोक आज आम्ही लढतो की जीआर रद्द करावा. काय तर अन्यायाची परिसीमा झाली, लोकांचा उद्रेक होईल. राहुल गांधी यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीका केली. आता आपण म्हणालात की बोलवतात आणि कोण आहे त्यामागचे. यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांना असे वेगवेगळे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून आरोप झाले होते. आता त्यांच्या मागे कोण आहे, काय वाटतंय मागे षडयंत्र? ते बघा, राहुल गांधीवर बोलायचा काय संबंध आला त्याचा? त्यांनी काय घोडा मारला होता या जरांगेचा? काय घोडा मारला? त्याला तब्येत बरी नाही म्हणतो, आवाज जोरानं काढतो, एम्ब्युलन्स मध्ये जातो आणि मेळाव्यामध्ये शिव्या देतो. तुफान तिथे आवाज बरोबर वाढतो. हॉस्पिटलमध्ये आवाज कुकू कुकू करत निघतो, मग तिथे आवाज भो करत निघतो. हे काय दिसत नाही काय? बघा, बोलवता धनी तो काय आहे, तो कोण आहे हे आम्हाला कालांतराने आम्ही सांगू. आता हे जे षडयंत्र रचलं जात काही संबंध नसताना काय संबंध आहे आमच्या नेत्यावर बोलायचा? कुठल्या अर्थानं बोलतायत? त्यांनी काय वाईट केलं? हे कुठे ना कुठेतरी आहे लागे बांधे, ते उजर होतील ना. मी आज नाही सांगणार. सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला हात वाटतो का यामध्ये बोलावतो? हे बघा, त्यांनी तर सगळ्यांचा त्या जनांनी सगळ्यांचे आमच्या ओबीसीचे वाटोळं केलं आणि मराठा समाजाचे वाटोळं. त्याचं कारण असं आहे की 374 जाती, त्यामध्ये पुन्हा हे जर आले म्हणजे असं आहे की या एखाद्या ठिकाणी खाणारी 10 तोंड आहे आणि 10 तोंडामध्ये पहिलेच खायला त्यांना अर्धवट पोटी उपाशी मरतात. त्याच्यातून पुन्हा 20 तोंड झाली तर सगळेच उपाशी मरतील, सगळेच कुपोषित होतील. त्यांना जे काय मिळत होतं नोकरीविषयी, त्यांना काय पाहिजे हेच कळत नाही. ओबीसी मधून द्या, ओबीसी मधून द्या. तिकडे तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून मिळत होतं, एससीबीसी तुमच्यासाठी केली होती. हे मोठा आरक्षण फायदा होत होता. अनेक मुलं जे लागली माझ्याकडे, माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी मुलं आता नोकरीला आले, तुमचे तलाठी म्हणून किंवा कृषी सहाय्यक म्हणून, सगळे मराठवाड्यातील आहेत. 90% तुम्ही माहिती घ्या, देवेंद्रजींनी माहिती घ्यावी कुठून लोक आले. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, हे ज्या काही आता रिक्रुटमेंट होत आहे त्या सर्व हे पूर्णतः आमच्या माणसाचं कुठे नंबरच लागत नाही. सगळ्या दृष्टीने ते समृद्ध आहे. त्यामुळे हा माणूस कुठे टिकणार आहे याच्यासाठी खड्डाच खोदण्याचं काम झालंय सरकारकडून. मग तुम्ही सुप्रीम कोर्टात कधीपर्यंत जाणार? आणि आतापर्यंत जे मी आज आमच्या वकिलांनी, सगळे आमच्या लोकांनी सगळी माहिती आज घेतली आणि लवकरात लवकर ही पिटिशन सुप्रीम कोर्टात आम्हाला दाखल करावी लागेल आणि स्थगितीसाठी करावी लागेल असं आमचं ठरलंय. जरांगे 1994 जो ओबीसीला आरक्षण देणारा जो जीआर आहे त्याला पण चॅलेंज करण्याची भाषा चॅलेंज झालाय ऑलरेडी. त्याला काय म्हणतात, त्याला माहितच नाही आहे जरांगेंना. ऑलरेडी चॅलेंज झालाय तुझ्या, आहे ना, पेंडिंग आहे तुझी. तो आज जिस तरीके से मुख्यमंत्री ने पैकेज जाहिर किया है, कैसे किसान को जितना नुकसान हुआ है, आज कुछ नहीं बचा है किसान का. खेती में नहीं बचा है और घर में भी नहीं बचा है. जानवर भी मर गए, बहुत सारे बह गए. बहुत बहुत बड़ा नुकसान.
इतनी बड़ी आपत्ति आने के बाद में अमित शाह जी आए, उन्होंने तो कुछ बात नहीं की। अभी परसों प्राइम मिनिस्टर आएंगे, क्या पैकेज देते हैं, कुछ देखे जाए, ऐसी हमारी अपेक्षा है। अच्छा से देखे जाए महाराष्ट्र में। अब क्या देते हैं मुझे नहीं पता, पर आज जो घोषणा हुई है, आज जो डिक्लेयर किया गया है, वो कोई किसानों को इस नुकसान से बाहर निकलने के लिए ये पर्याप्त नहीं है। ये तो किसान के मुंह को कुछ लॉलीपॉप जैसा है, ये कुछ नहीं दिया है, चॉकलेट जैसे दिया है। आज इससे किसान कैसे उभरेगा? 50,000 रुपए प्रति हेक्टर की मांग कर रहे थे, पंजाब जैसा राज्य दे सकता है। और जो घोषणा की है, ये तो राज्य सरकार ने इलेक्शन के पहले 3 हेक्टर तक मदद दी थी। अभी 27,000 रुपए जो मेरे ख्याल से 27,000 रुपए जो जिरायती है उसके लिए है, और कोरडवाहू के लिए उसके लिए 18,500 है, और बागायती उसके लिए 32,500 है। क्या होने वाला है? पूरी की पूरी फसल बर्बाद हो चुकी है, कुछ नहीं बचा है। पंजाब जैसा राज्य दे सकता है तो इनको क्या तकलीफ है? क्या पैसा खड़ा करना महाराष्ट्र के लिए कोई बड़ी बात नहीं है? आप लोग इंफ्रास्ट्रक्चर के लिए देश को, राज्यों को कर्जबाजारी कर चुका है। कमीशन खाने के लिए सरकार ने 15%, 20% कमीशन खाती है। इंफ्रास्ट्रक्चर के भरोसे काम मैनेज करके दिए जा रहे, बड़े बड़े टेंडर 10-10 हजार के, 5-5 हजार के, 2-2 हजार के टेंडर पूरे के पूरे विदाउट कॉम्पिटिशन दिए जा रहे, बांट के दिए जा रहे, खिलाफत बांट के। ये दिख नहीं रहा है क्या? और प्राइम लैंड दिए जा रहे उद्योगपति को, वहां से पैसे खड़े करो और दो इनको, कर्ज माफी करो। और वो किसान इस संकट में उससे कुछ नहीं बचा। ऐसी स्थिति में उनको मदद होनी चाहिए थी, वो नहीं दिखाई दे रही। इसका मतलब सरकार का प्रेम उद्योगपतियों से, बड़े लोगों से, किसानों के बारे में इनका कोई प्रेम नहीं है। ये इस निर्णय से दिख पड़ा है। मुख्यमंत्री ने ये भी कहा है कि कर्ज माफी भी होगी, तो उसके लिए थोड़ा समय। अब साल भर हो गया ना, कितने साल रुकेंगे? चुनाव के वक्त देंगे, फिर हमने कर्जा माफी देंगे करके लालजी बहन लाया, वोटपतिया लिया, फिर कर्जा माफी करके ये सब बना। तो 5 साल में किसान मरेगा। जो जनवरी से सितंबर में 781 किसानों ने सुसाइड किया, अभी पिछले 15 दिन में 74 किसानों ने सुसाइड किया। तो क्या पूरा किसान खत्म होने के बाद में दोगे? मरने के बाद में दोगे? अभी जो जरूरत है तब देना चाहिए ना। जरूरत खत्म होने के बाद में देकर क्या मतलब है? किसानों को कर्जा नहीं मिल रहा है, अभी आगे का फसल कैसे करना वो मुश्किल में है। बैंक कर्जा नहीं दे रही है क्योंकि पिछला कर्जा उसका बकाया बाकी होने से। तो ये जल्दी करना चाहिए। और पता है कि हम लोग 3 महीने में कर रहे, 6 महीने में कर रहे, कोई डेट तो दे तो हम लोग विश्वास करेंगे, किसान विश्वास करेगा। हम तारीख पे तारीख दे रहे, तारीख पे तारीख करने वाले कब करोगे ये बताइए, ये हमारा सवाल है। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केलंय तुम्हाला, मराठा हे सगळं सुरू आहे, तर तुमचा 10 तारखेचा मोर्चा रद्द करावा. कोणी केलं? रद्द करावा. मराठा आणि ओबीसीचं कोणी पेटवलं? आंदोलन कोणी पेटवलं? कोणाला 2 जातीच्या विरुद्ध, कोण एकमेकाच्या जाती विरुद्ध उभे केलं? सरकारनेच केलं ना, सरकारच्याच निर्णयामुळे झालं ना. तुम्ही तर विदर्भात आहात, मराठवाड्यातल्या गावात जाऊन पहा, एकमेकाच्या किराणा दुकानात जात नाही, शाळेतून पोरं काढणं सुरू आहे, रस्त्याने ओबीसीचा माणूस घेतला की शिवाय खाता लागत आहे. अनेकांची डोकी फुटली, पुढेच टीव्हीवर आलं नाही. बेदम मारहाण होत आहे ओबीसीच्या लोकांना. काय भयावह वातावरण करू लागलंय. एक गाव, जे गावातलं गाव कोण होतं? गाव हे सगळ्यांच्या लोकांचं एक प्रार्थना स्थळ होतं. एक गाव हे मंदिर होतं, त्याला उद्ध्वस्त केलं ना या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे. एकमेकांच्या विरुद्ध अनेक समाज उभे करून टाकलेत ना, या जो असंतोष निर्माण झाला आहे, त्यामुळं लोकांचा असंतोष आहे. विदर्भातील असेल, मराठवाड्यातील असेल, तर याच्याशी याला जोडणं. आम्ही तर म्हणलं तुम्ही एक लाईनीचा प्रत्येक काढून टाका. काय सरळ आणि साधी मागणी केली आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे. त्यावेळेस बावनकुळे साहेब होते तिथे. आम्ही एवढंच म्हटलं, तुम्ही पात्र जे शब्द टाका, जो पात्र असेल तो ओबीसी असेल. पण पात्र हा शब्द वगळला गेला, तासाभरात जी आर बदलला गेला. पहिले पात्र घेऊन गेले जरांगीच्या पाटलांच्या पुढे, तिथे सांगा हे मला मान्य नाही, अरे हे काय लावलं, हे बदल, हे मला काय पाहिजे, लगेच बदलून आणला 1 तासाभरात. पात्र काढून टाकून. पात्र का काढला याचा अर्थच असा आहे की ते सरसकट देण्यासाठी त्यांचा दबाव घेतलेला निर्णय आहे. हे आग जी लागली कोणी लावली याचा विचार करावा. आमची बावनकुळेजींना विनंती आहे की तुम्ही ओबीसी, एक ओबीसी नेता म्हणून तुम्ही उघड्या डोळ्यानं हे ओबीसी बघू नका.
तेव्हा नुकसान होताना तुम्हालाही समाज माफ करणार नाही. त्यामुळं तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्याकडे नंबर 2चा मंत्री जाऊन जरा आग्रह करा. चुकीचं झालंय. विदर्भाने तुम्हाला सत्तेत बसवलं, विदर्भाने भाजपला मतं दिली ओबीसी लोकांनी. त्यामुळे ह्यांच्या बोलण्याकडे आम्हाला फार काही लक्ष देण्याची गरज नाही. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर आता प्रहार संघटना रस्त्यावर येणार आहे अशी माहिती आलेली आहे. प्रहार संघटना तर काँग्रेस पक्ष पण रस्त्यावर येईल का? मी आता बोललो की आम्ही जिल्ह्यात या विरुद्ध निर्णयाविरुद्ध आंदोलन करू, मोर्चे काढू, लोकांना सांगू, रस्त्यावर उतरू आणि सरकारचं हे जे बोगस पॅकेज आहे हे उघडं पाडू. अतिवृष्टी आली महाराष्ट्रामध्ये, तेव्हा त्या 2023 मध्ये पैसे दिले नाही. 2024चे विषय परंतु 21 जुलै 2025ला आता बावनकुळे साहेबांनी नेतृत्वामध्ये विविध विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव सादर केले, सरकारने मंजुरी दिली. 2 महिने झाले म्हणजे साधारणतः 2 वर्षाचे आणि 2 महिने अद्यापही 2 वर्षाच्या एकाही माणसांना अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळेल नाही. पण आता हे दावा करतात की दिवाळीपूर्वी मदत मिळेल, केंद्राकडून मदत घेऊ, आम्ही तात्काळ मदत करू. किती विश्वास वाटतो? या सरकारची भूमिका लोकांना मूर्ख बनवण्यासाठी करायची आहे. लोकांना कसं बनवायचं, लोकांशी कसं भावनाची करायचं. म्हणजे तो खेड्यातला वाढप्या असतो ना, वाढप्या, तो लाडू लाडू म्हणतो. लोकांना वाटते तोंडाकडे लाडू पडेल म्हणून, तर तो लाडवाचा बुरका टाकत जातो. हे लाडवाचा बुरका टाकत जातो, हे लाडू टाकत नाही. हे ही जी मानसिकता आहे हे आणि लोकांना मूर्ख समजून जनतेला मूर्ख बनवण्याची जी काही चळावळ यांच्यामध्ये आहे किंवा बना सकते हे दाखवत आहे. हे त्यातून दिसते ना. घोषणा करायच्या, त्याची अंमलबजावणी करायची नाही. घोषणा करायचं आणि द्यायचं काहीच नाही. वेळ मारून न्यायचं, टाइमपास करायचं. हे महाराष्ट्र बघतोय. हे काही जनतेच्या मॅन्डेटने आलेलं सरकार थोडी आहे. मतचोरी करून आलेलं आहे. त्यांना काही देणं घेणं नाही आहे. त्यांना घेणं बिल्डरशी आहे, डेव्हलपरशी आहे, उद्योगपतीशी आहेत. त्यांची चोचले पुरवायचे, त्याच्यातून पैसे उभे करायचे. आता 1,500 रुपये दिले महिलांच्या बहिणीला, पुन्हा हे पैसे उभे करून शेवटच्या टप्प्यामध्ये आता काही मरू देत तेवढे मरू देत, वाचले तेवढे वाचले, मग शेवटच्या टप्प्यामध्ये भरभरून काहीतरी द्यायचं आणि मतं घ्यायची, पुन्हा राजाच्या बोकांडीवर बसायचं. हे धोरण ठरवून ठेवलं आहे.